नाही प्रपोज तू नाही करू शकत. बघा असंच होता. नाही आज करावंच लागेल. वेळ कसं करायचं प्रपोज? बघा अजून याला प्रपोज लग्न झालं 3 वर्ष झाले अजून प्रपोज कसं करायचं माहिती नाही. दुसरी मुलगी बघायची. नाही 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 एक लवकर करा प्रपोज. तू माझ्या प्रेम करतेस? काय प्रश्नपत्रिका तुझी पण ती शाळा? हो. एकाच बॅचला होता? हो. एकाच वर्गात होता? एकाच बेंचवर बसायचा? नाही. नशीब. ऑगस्ट पासूनच आवडायला लागलेली. काय श्रावण संपला होता? नाही तुमचा क्लास होता पण हे तुम्हाला त्या दिवशी भेटणार हे तर माहिती असेल. नाही आठवत मला आता विसरला एकदम. मला एका फ्रेंडकडून असं कळलं की म्हणजे कळलं की ही मला लाईक करते म्हणून असं. तर मग असं तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? हा खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तौल आ चुका है. कुठली आडनावं साधारण सांगा. साधारण म्हणजे काय आहे की अशी बरीचशी मुलं आहेत ना त्यांना हा मार्गदर्शक ठरेल नाही. हा कुठली आडनाव? सावंत बोललो आपण, परब बोललो, राणे बोललो, बांदेकर असतील. तर मग हे कसं म्हटलं की डोळे झाकून हे कोकणातली माणसं. एक मिनिट माऊली आपलं आधी माहेरचं नाव सांगा. स्नेहा विलास सावंत. बरं मग साधारणतः कितवीत असताना एकमेकांची ओळख झाली? नाही आता ऑफिस मध्ये आल्यानंतर आमची ओळख झाली. शाळेपासून तोपर्यंत ओळखत नव्हता? अरे वा काय सांगता. मग कधी ओळख झाली? एकमेकांना बघितलं कधी पहिल्यांदा? ऍक्च्युली म्हणजे माझ्या घरात लग्नाचं वगैरे बघत होते. तर मग माझ्या दोन्ही मोठ्या बहिणीचं अरेंज मॅरेज होतं पण ते पटकन झालं आणि छोट्या बहिणीचं लव्ह मॅरेज झालं. तर घरातनं सपोर्ट होता पण मी बोललो की आपण मुलीला प्रपोज करायचा की लग्न करशील का, माझं प्रेम आहे का वगैरे नाही. पण तुम्ही पहिल्यांदा यांना कधी बघितलं? पहिल्यांदा मी सोशल मीडियावरती बघितलं म्हणजे मी शोधलं. म्हणजे ऍक्च्युली घरातनं मुलगी वगैरे बघत होते तर मी बोललो की आपण स्वतःच मुलगी आपल्यासाठी शोधूया म्हणून. तर मग कसं आलं आम्ही थोडे कोकणाकडचे होतो. वडिलांनी विचारलं. थोडे कोकणाकडचे नसतात, अख्खे कोकणाकडचे असतात. पूर्ण कोकणाकडचे होतो. तर मग वडिलांनी विचारलं कोण तुझं आहे का तुझं काय, म्हणजे घरात असं वातावरण. पण मला सांगा वडिलांना असं का वाटलं आहे का तुझं काय असं विचारावं? म्हणजे कसं बहिणीचं 2 नंबर बहिणीचं लव्ह मॅरेज होतं आणि घरातलं वातावरण फ्री होतं. म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे असं सोडून दिलेलं. आणि पण सोडून दिलेलं म्हणजे कुठे सोडलं होतं तुम्हाला? सोडून म्हणजे असं फ्री, तुम्हाला जसं काय पाहिजे करा. मग अशा वेळेला तुम्ही त्यावेळेला एक दिवस त्यांनी मोठ्या मित्रासारखं मला विचारलं की बाबा तू मुलगी वगैरे बघितली आहेस का. तर त्यावेळी मी नव्हती बघितलेली मुलगी, म्हणजे कोण नव्हतं माझ्या आयुष्यात. मग त्यांनी अरेंज मॅरेजसाठी सुरुवात केली, नाव वगैरे नोंदवलं. मग तिकडनं काही मुलींचे प्रपोजल आले. मग ते प्रपोजल असं अरेंज मॅरेज वाईट आहे असं मी म्हणत नाही पण त्या प्रपोजलमधनं मला असं कळलं की मुलींच्या अपेक्षा वगैरे काहीतरी भयंकरच असतात. हो काय? हा म्हणजे चांगला अनुभव आला मला त्याचा. नंतर मी बोललो की आपण स्वतःच बघूया. म्हणजे सगळे म्हणतात की लग्न म्हणजे असं भयंकर असतं असं सगळे म्हणतात. अच्छा अच्छा. पण मला सांग खरं काय असं आहे? अजूनपर्यंत तर नाही, आता नाही ना जाणवत आहे. बरं हा मग बोललो की असं असेल तर आपण स्वतः त्याच्यात जाऊ ना, दुसऱ्यांनी का मला टाकायला. नाहीतर काय. मग मी काय केलं फेसबुक वरती वगैरे कोकणातली सगळी सरनेम म्हणजे सावंत, परब, गावडे वगैरे अशी कुठली आडनावं साधारण सांगा. साधारण म्हणजे काय आहे की अशी बरीचशी मुलं आहेत ना त्यांना हा मार्गदर्शक ठरेल नाही. हा कुठली आडनाव? सावंत बोललो आपण, परब बोललो, राणे बोललो, बांदेकर असतील. तर मग हे कसं म्हटलं की डोळे झाकून हे कोकणातली माणसं. व्हेरी गुड. पुढे वाटी जर आपलं काय झालं तर मग घरातल्याला पण प्रॉब्लेम नको यायला ना. हा साधारण कोकणातली आहे. कोकणात. व्हेरी गुड छान. मग अशी आडनावं काढली आधी तुम्ही? काढली म्हणजे लक्षात ठेवली. आणि मग मी फेसबुक वरती बघायला लागलो मुली, म्हणजे असं सर्च करायला लागलो त्या नावाच्या. एक मिनिट माऊली आपलं आधी माहेरचं नाव सांगा. स्नेहा विलास सावंत. बरं जमवलं. मग मी रिक्वेस्ट वगैरे पाठवलेली. मग तिने एक थोड्या दिवसात माझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. कशी काय होतं ती केली? का केली? याचे 2-3 फ्रेंड्स होते म्युच्युअल फ्रेंड्स. ते असे मी बोलले की जाऊन द्या. मी आता एरियामध्ये कुठे बघितलं नाहीये पण असेल ओळखीचा माझ्या फ्रेंड थ्रू म्हणून मी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. आता मला सांगा या सगळ्या खेळामध्ये थोडीशी धावपळ तुम्ही करण्याची. हो. आणि बक्षिसं मिळवून द्यायची. 5, 7 आणि 11 वस्तू आणायच्या आणि 3ही बक्षिसं मिळवून द्यायची. लगेच पाठी बघितलं त्यांनी कशी धावपळ करायची. वेळ 2 मिनिटाची आणि बघूया 11 वस्तू आणणार का. आणि अक्षर आहे ग. अजून काय? बरोबर आहे. इथे गणपती. हात लावा जा. वेळ कमी आहे. 20 सेकंद झाली.
30 सेकंद झाली. आतमध्ये फ्रीज मध्ये गजरा आहे. ग्लास आण तू. ग्लास आण. हा तिथे ठेव ठेव ठेव. ग्लास घे ग्लास घे ग्लास घे ग्लास घे घे ना ग्लास. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलंय. गंधगोळी इथे इथे इथे. गंधगोळी इथे. गंधगोळी इथे. गंधगोळी इथे. हे उघड. नाही गजरा दिला. पण घे ना पाय तुझा. गुळ गुळ का फ्रीज मध्ये साईडला. गुळ 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 गुळ. फ्रीज मध्ये वरती वरती. पिशवी आहे. छोटी पिशवी आहे. 10 9 7 6 5. हो तुम्ही मागे राहा. 4 3 2 1. वेळ संपली. उभे राहा. सांगा काय काय आणलं. ही गंधगोळी, 1 ग्लास, 2 गजरा, 3 गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ टाकलं, 4 गूळ, 5. हे गोंड्याचं काय गोंड्याचं काय. गरम मसाला गोंड्याचं 6 गणपती 1 8 9. 2 वस्तू राहिल्या पण काही हरकत नाही. 2 बक्षिसं तरी मिळाली. झी मराठीकडून ही पहिली भेटवस्तू 5 वस्तूंसाठी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. खरं भावाला भेटायला जायचे की यानं भेटायला. खेळला बघायला जायचं. मग ते बघता बघता असं एकदम प्रपोज टाकला. प्रपोज टाकला तुम्ही उचलला. मोठं मैदान आपलं हाऊसिंग बोर्ड. तुम्ही राहायच्या तुमच्या समोर 5 नंबरच्या. माझ्या समोरच राहायचं. तुम्ही 5 नंबर राहतो ना पहिले. मला आता कळलं बाबा खिडकी का बंद करून ठेवायची. आज ही मैंने अज्जी और बाबा की बात सुनी फोन पर. कह रहे थे कि अम्मा जी के सर पर जो पोते का भूत चढ़ा है ना, उसे उतारने के लिए उनका मन झूठे व्रत में लगा दो. आजी और गौरी आपके साथ जो नाटक कर रहे हैं ना, उसके सूत्रधार बाबा है. अजून इकडेच आहेस तू, गेली नाहीस म्हणून. निर्मला आत्या आणि सगळ्यांनी मला जाऊ नाही दिलं. मग थांबच आता. अचानक का मला थांबवतीये? माझ्यासाठी थांबायला नाही सांगते म्हणून, ईशासाठी सांगते. आणि ईशाला ना फक्त सांभाळायचं, तिच्यावर मालकी हक्क दाखवायचा नाही, कळलं? आणि येस, ईशाच्या बाबतीत जे लागू होतं ते विक्रांतच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. तुमची काय स्वप्न आहेत का? होय आहेत की. काय आहेत? मला आर्मीत भरती व्हायचंय. समजा लग्नानंतर मी आर्मीत जाऊ नको असं म्हणले तर? तसं तू कधीच म्हणणार नाहीस. मला सुखात ठेवणार का? 101%. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागाच्या आधीच तुला ते मिळालेलं असेल. मग श्रेयस, काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू हळू हळू. काय लग्न? या संशयाचा श्रावणात की नाही सगळ्या पोरी झोका खेळायला जातात बघ. लई मज्जा येते. मला झोका खूप आवडतो. मग संध्याकाळी जाऊया. अगं नाही, आज जाऊबाईंनी मंगळागौरीची पूजा ठेवली आहे ना. तू कर तुझी मंगळागौर, मी मस्तपैकी आपलं झोका खेळायला जाणार आहे. हे घ्या, हे बघ. जा लवकर. झोका खेळायची इच्छा आहे, पूर्ण होईल का? तुम्ही म्हणला आणि नाही झालं असं कधी झालंय का? मला झोका मिळणार
सावीसोबत एक खेळ खेळूया. सावीसोबत ओके. ऐका ना, खूप इंटरेस्टिंग आहे. तिला ना कुठलेही 2 अंक द्या आणि त्या 2 अंकासोबत वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार काहीही करायला सांगा. ती असं करते, असं उत्तर देते. But guys, seriously, I'm telling you, she's mad. Okay, by the way, ती गोव्यामध्ये मॅथ्सच्या एक्झाम मध्ये पहिली आली.